धान उत्पादकांच्या बोनसवरून सुधीर मुनगंटीवार कमालीचे आक्रमक, सरकारला धरलं धारेवर. मंत्री महोदय अभ्यास न करता उत्तर देत असल्याचाही हल्लाबोल. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबे, ज्वारी, गहू, हरभऱ्याची देखील माती. मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार राज्यसभेवरती जाणार. कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती. 16 मार्चला होणार राज्यसभेची निवडणूक. महाविकास आघाडीकडून राज्यसभेवरती कोण जाणार, चर्चांना उधाण. शरद पवारांनी राज्यसभेवरती जावं अशी सर्वांची इच्छा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. तर पुढील आठवड्यामध्ये उमेदवार निश्चिती, सतेज पाटील यांनी केलं स्पष्ट. राज्यसभेसाठी भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित. विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची देखील चर्चा. आज रात्री वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक. भाजपच्या 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा. केशव उपाध्ये, पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, तर नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना देखील कंत्राटदारांना चलान दिल्याचा आरोप. वर्षभरामध्ये केवळ 13,000 कोटी वितरित. अजूनही 77,000 कोटींची देयकं थकीत असल्याचा कंत्राटदार महासंघाचं स्पष्टीकरण. बनावट जन्मदाखला प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्यांनी घेतली मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर अधीक्षकांची भेट. तर मालेगाव महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती महापौर आणि उपमहापौरांचं आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.